शांताबाई, कवितेचं तुमचं नातं प्रथम कसं जुळलं आणि कवितेचे संस्कार तुमच्यावर कुठून कुठून आणि कसे कसे झाले? माझं बरंच बाळपण खेड्यामध्ये गेलं. खेडं म्हणजे अगदी खेडं नव्हे, आपलं पुणे जिल्ह्यामधलं राजगुरुनगर ज्याला आता म्हणतात आणि पूर्वी ज्याला खेड म्हणत असत, ते माझं आजोळ. तिथे बरंच माझं आयुष्य गेलं आणि त्यावेळेला खूप गाण्यांचे संस्कार माझ्यावरती झाले. आता उदाहरणार्थ पहाटेच्या वेळी बायका घरामध्ये जात्यावर दळायच्या आणि ओव्या म्हणायच्या, तर त्यातल्या ओव्या मी ऐकत असे, त्या मनावरती ठसल्या. त्याच्यानंतर घरामध्ये लग्नकार्य वगैरे जर निघालं तर अगदी पहिला गाणा घालण्यापासून तो थेट मुलीला तिची पाठवणी करण्यापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची गाणी असायची. त्याच्यानंतर मग दाराशी भिक्षेकरी वगैरे यायचे. त्या भिक्षेकऱ्यांच्यामध्ये वासुदेव असायचा, दानं पावलं करीत येणारा. नंतर कुडमुड्या जोशी असायचा, बाळसंतोष असायचा, इतर भिक्षेकरी असायचे आणि या सगळ्यांच्या त्या ह्याला गाण्याची जोड असायची. तर ती गाणी मनावरती नकळत ठसत गेली. नंतर मग नागपंचमीचा वगैरे सण असेल तर घरातल्या मोठ्या बायका मग गावाबाहेर फेर वगैरे धरायला जायच्या किंवा झोके बांधून लिंबाला गाणी म्हणायच्या. ती गाणी माझ्या मनावरती ठसली आणि मला असं वाटतं की नकळत माझ्या म्हणजे ताल लय सूर कशाला म्हणतात ते काहीच मला माहीत नव्हतं, परंतु ह्याच्यातून माझ्या मनावरती खूप संस्कार होत गेले असले पाहिजेत नकळत माझ्या स्वतःच्या. आता हा एक प्रकार झाला. यातली पुष्कळशी गाणी तुम्हाला खरं म्हणजे सांगण्यासारखी, पण आपल्याकडे एवढा वेळ नाही, पण फार गमतीदार गाणी असायची. आता उदाहरणार्थ मला एक आठवतं की एक सगळ्यात सणांचं गाणं होतं.
तर त्या सणांच्या गाण्यामध्ये कांडून कुटून केली पंचमी, नेटकाच लागला डोळा, आला श्रावणी पोळा, श्रावणी पोळ्याची काढीत होते चित्र, आली वडिलांची पित्र, वडिलांच्या पित्राची निशीत होते डाळ, आली घटाची माळ, असं लांब लचक ते गाणं तर थेट अक्षय तृतीयेपर्यंत त्याच्यामध्ये सगळे सण गुंफलेले असायचे. आणि आता तुमच्या लक्षात येईल सहज, तुम्ही स्वतः गीतं करता, कविता करता, तर ह्याला एक असा अतिशय सुंदर ज्याला आपण रिदम म्हणतो किंवा ताल म्हणतो, लय आहे ती याच्यामध्ये आहे. आणि सगळं असं केवळ श्रवणानं माझ्या मनामध्ये झिरपत होतं आणि तिथे ते ठसत होतं. आता हा एक भाग झाला, हा आपण असं म्हणूया की हा लोकसंगीताचा संस्कार माझ्या मनावर झालेला. दुसरा जो प्रकार होता तो म्हणजे पुस्तकातूनच पण गीतं माझ्यापर्यंत आली. आणि ती कशी आली तर ती ब्राह्मणी घरातून आमच्याकडे आली. आता उदाहरणार्थ माझे आजोबा म्हणजे आईचे वडील हे सब रजिस्ट्रार होते, त्याच्यामुळं त्यांचे जे मित्रमंडळी असायची माझ्या त्या आजीच्या मैत्रिणी वगैरे, त्या अशी मुन्सबाची बायको, मामलेदाराची बायको, डॉक्टरची बायको, वकिलाची बायको गावातल्या, आणि ती ब्राह्मणी घर होती. तर त्यांच्याकडे त्यावेळी 2 पुस्तकं अत्यंत लोकप्रिय होती. मला वाटतं तुम्ही स्वतः तुमच्या घरात विचारलं आईला आजीला तर ती तुम्हाला कळतील. एक त्याच्यामध्ये कृष्णाबाई गाडगिळांचं मानसगीत सरोवर नावाचं पुस्तक होतं. ते इतकं सुंदर आहे सुधीर की अजून सुद्धा ते मला आवडतं, मानसगीत सरोवर. आणि त्यामध्ये त्या बाईंनी, अर्थात गाणी सुद्धा नाही किंवा गाणी असतील शब्द, कृष्णाचं गाणं, दत्ताचं गाणं, शंकराचं गाणं, अशी नाना प्रकारची गाणी त्याच्यामध्ये होती. आणि उत्कृष्ट काव्य ज्याला म्हणता येईल आणि उत्कृष्ट गीतगुण हे दोन्ही त्या गाण्यांच्यामध्ये होते. आणि असंच आणखी एक पुस्तक त्याच घरात आमच्याकडे आलं आणि जे माझ्या आईला मावशीला फार आवडलं ते. आणि त्यातली ती गाणी आता चाली तर काही मी सांगू शकत नाही, पण गाणी फार सुंदर होती. तर त्याच्यामध्ये गंगाबाई नावाची कोणीतरी एक अनामिक कवयित्री होती. हे जे तुम्हाला सांगितलं ना आता स्त्रीगीत रत्नाकर, 2 भाग असे त्याचे होते मला आठवतं. आणि त्याच्यामध्ये ह्या गुणांतरी गंगाबाईची गाणी होती. तर तुम्हाला अगदी थोडेसे नमुने ह्या गाण्यांचे सांगते, म्हणजे आता आपण जी गीतं करत असतो त्याच्याशी सुद्धा कसं त्याचं नातं लागतं ते पहा. आता हे कृष्णाबाई गाडगिळांच्या जवळ एक उत्तम शब्दकळा होती आणि ज्याला गाणी म्हणतात त्याचा त्या बाईला एक उपजत असा एक कुठेतरी हे असला पाहिजे, म्हणजे संस्कार असला पाहिजे त्या बाईच्या मनावरती. आता एक गाणं त्याच्यातलं असं होतं, शंकराचं गाणं होतं, श्रियाळ अंगणी शिवा आले, अंगी भस्म चर्ची आले, व्याघ्र गजचर्म ओले, डमरू त्रिशूळा करी धरिले, असं एक गाणं होतं. त्याच्यानंतर पायात साखळ्या वाळे चाळ, काय मौजेचा श्री गोपाळ, एक गाणं होतं. हां, नंतर आणखी एक असं गाणं होतं, आले आले गोपीनाथा सारुनी या कामरे, वृंदावनी वाजविसे वेणू जरा थांबरे, एक गोपी म्हणे माझ्या घरी आले पाहुणे, बहिणीचे पती माझे होती सख्खे मेहुणे, आता कैशी येऊ देवा स्मरते तुझे नामरे, म्हणे तुझी हरी तुझी मुरली रागी रंगली, हिच्या नादे आज माझी पती सेवा भंगली, विडा करिता करिता आले सुटला भाळी घामरे, गोपीनाथा आले आले सारुनिया कामरे. नंतर आणखी एक गाणं होतं, अजी कमल नायका मुरली वाजवू नका, श्री घागर पाझरते रोमांचित तनु होते, मन मुरली गुंगविते नंद बालका, अजी कमल नायका मुरली वाजवू नका. ही हो खूप त्या गाण्याचे संस्कार माझ्या मनावरती झाले. चाली देखील फार छान होत्या त्यांच्या, बरोबर अगदी बायकी अशा चाली होत्या. आता ह्या कृष्णाबाई गाडगिळांची गाणी सांगितली. या ज्या दुसऱ्या गंगाबाई म्हणून कवयित्री सांगितली जी अनामिकच आहे, तिच्या एका गीताचा दुर्गाबाई भागवतांनी देखील उल्लेख केलेला आहे. पिवळीचं मी पाकोळी, पिवळे कृष्णनाथ चाफ्याची कळी. हां, असं ते गाणं आहे त्या बाईचं. याचा अर्थ गाण्यातून तुझ्या मनात कविता झिरपली. पण मग आधुनिक मराठी कवितेच्या प्रवाहाची ओळख तुम्हाला कशी केव्हा झाली आणि त्यात ज्याने विशेष प्रभाव पाडला असे कवी कोणते? हां, ते एक तर काय, आम्ही जेव्हा लहान होतो शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळी आमच्या ज्या कविता होत्या क्रमिक पुस्तकातल्या त्या फार सामान्य कविता होत्या, अतिशय सामान्य दर्जाच्या, बोधपर उपदेशपर अशा तऱ्हेच्या त्या कविता होत्या. परंतु त्याच्यामध्ये एक मला माझं सुदैव वाटतं की ज्ञानेश्वर, श्रीधर म्हणजे पांडव प्रताप राम विजय वगैरे लिहिणारे किंवा मोरोपंत यांचेही काही उतारे त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात जरा सोपे असे बघून घेतलेले होते. नंतर मला आठवतं की ह्या शालेय पुस्तकात आमच्या ज्यावेळी अतिशय गद्य आणि वृक्ष कविता वाचत होतो आम्ही, त्यातच परशुराम तात्या गोडबोले यांच्या काही कविता होत्या त्याच्यामध्ये. आता या कविता म्हणजे कशा, आता परशुराम तात्या गोडबोले ज्यांनी नवनीतचं संपादन केलं ते, हा अतिशय शब्दावरती प्रभुत्व असलेला असा कवी होता आणि त्यांनी उत्तर रामचरित्राचं भाषांतर केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी मृच्छकटिकाचं भाषांतर केलेलं आहे. आणखी काही संस्कृत नाटकांचे अनुवाद त्यांनी केले असेल. तर ते अनुवाद किती सरळ आणि प्रासादिक होते याचं एक लहानसं मी तुम्हाला उदाहरण सांगते. म्हणजे तर आता उदाहरणार्थ उत्तरामचरित्रामध्ये एक श्लोक असा आहे, त्वम जीवितम त्वमसि मे हृदयम द्वितीयम त्वम कौमुदी नयनयोः अमृतम त्वमंगे
इत्यादिभिः प्रियशते रनुरुद्ध्य मुग्धाम तामेव शांतमथवा किमिहोत्तरेण. सीतेच्या संदर्भात आहे. तर तू जीव तू हृदय तू मजला विसावा, तू चंद्रिकाच नयना शरीरा सुधावा, मोही जिला वधुनी यापरी गुंतवावे, तिथेच हाय तुझं काय पुढे वदावे. अतिशय हृदय अशा तऱ्हेची रचना आहे. आणि असं त्यांनी मृच्छकटिकातले ह्याच्यातले असे श्लोकांचे सुंदर अनुवाद केलेले, ते मला त्या वयातही खूप आवडले होते असं मला आठवतं. आता पुढचा जो तुमचा प्रश्न आहे की आधुनिक कवितेशी तुमचा परिचय केव्हा झाला, तर तो मला आठवतं की मी इंग्रजी 4थीमध्ये असताना आम्हाला पहिल्यांदाच एक अतिशय उत्तम अशा तऱ्हेचं संकलन अभ्यासाला शाळेमध्ये लावलं होतं, महाराष्ट्र रसवंती. त्याचे 2-3 भाग आहेत आणि ते सगळे अभ्यासले. आणि तुम्हाला सांगते की एखादा अद्भुतरम्य अशा एखाद्या दृश्यावरचा पडदा दूर व्हावा आणि ते आपल्याला पाहायला मिळावं ना असं वाटलं. कारण तिथे बालकवींची फुलराणी पहिल्यांदा भेटली. माधव केशव काटदरे, माधव नावाचे कवी, त्यांची संत तुकाराम ही एक बोटीचं वर्णन आहे त्याच्यामध्ये, अफाट बुडलेल्या बोटीचं. अफाट दर्यात वाहती वारे बेपाम, जयगडला जाया निघाली संत तुकाराम. अतिशय चित्रदर्शी असं आहे. त्याच्यानंतर माधव जुलेन त्यात भेटले, यशवंत त्यात भेटले, लक्ष्मीबाई टिळकांची मी तुझी मावशी तुला न्यावय आले ही कविता. किती कविता तुम्हाला सांगू अशा. तर तिथे खऱ्या अर्थानं आधुनिक मराठी कवितेचे संस्कार मनावरती झाले. इतकंच नाही तर त्या कवितेबद्दल अतिशय प्रेम आणि ओढ अशी मनामध्ये निर्माण झाली माझ्या. त्या काळची सगळीच कविता शांताबाई ध्रुपद अंतरा अशा पद्धतीची होती, म्हणजे गीत हा फॉर्म स्वीकारलेली. पण गीतकार म्हणावेत असे तुम्हाला त्यातले कोण कवी वाटतात? वा, असे होते ना. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते की याच सुमाराला म्हणजे पुढं शाळा कॉलेज असा मग आपला सर्वांचा होतो प्रवास, तसा माझा झाला. तर माझ्या त्या काळामध्ये जेव्हा मन अतिशय संस्कारक्षम होतं आणि कवितेची अतिशय ओढ होती मनामध्ये, त्यावेळी आमच्या मनावरती फार मोठा प्रभाव हा तांब्यांचा आणि रविकिरण मंडळातल्या कवींचा पडला. त्यातही माधव जुलियन आणि यशवंत हे अतिशय आवडते कवी आमचे. आता तुम्ही सुद्धा कविता सगळी वाचलेली, तुमच्या लक्षात येईल की ही कविता सगळी गेय आणि ध्रुपद प्रधान अशी कविता होती. तांब्यांची तर रचना तशीच होती, म्हणजे उत्तम कवी स्वतः, परंतु रचना मात्र या पद्धतीची त्यांची होती. आणि काही कवितांच्यावरती त्यांनी राग ताल वगैरे सुद्धा दिलेले. नंतर आणखी एक पुस्तक त्याच वेळी माझ्या वाचनात आलं, त्याचा मला मुद्दाम उल्लेख करावासा वाटतो, ते सुगी नावाचं पुस्तक. हां, तर गल ठोकळांनी त्यावेळी ग्रामीण कवितांचं एक संकलन काढलं, त्याला सुगी हे नाव त्यांनी दिलं. खांडेकरांनी त्याला वानगी नावाची एक फार सुरेख प्रस्तावना लिहिली. आणि तिथे मला 2 मोठे कवी भेटले, त्याच्यामध्ये एक बोरकर आणि दुसरे नाग देशपांडे, जे दोघंही उत्कृष्ट कवी आणि पुन्हा उत्कृष्ट गेयता गुण असलेले अशा तऱ्हेचे कवी. तर ते फार माझ्या मनावरती त्यावेळी सुद्धा अतिशय ठसले. आणि तिथून परत ही गेय आणि ध्रुपद प्रधान रचना आली. आणि रविकिरण मंडळाची सुद्धा बरीचशी कविता ही गेय आणि ध्रुपद प्रधान अशीच कविता होती. म्हणजे आपण असं म्हणूया की या कवितेमध्ये काव्यगुण भरपूर होते, पण दुसरीकडे कुठेतरी या गीत रचनेशी त्याचं फार जवळचं नातं होतं. सुगीमध्ये आणखी एक गोष्ट घडली की सुगीमध्ये त्यांनी त्यावेळी कोकणातली गाणी, म्हणजे त्या कवींची कोकणी भाषेतली गाणी, अहिराणी भाषेतली गाणी, खानदेशी भाषेतली गाणीच म्हणूया त्यांना, ही त्यात सगळी गोळा केली होती. 2च ओळी तुम्हाला सांगते. सोपानदेव चौधरींची एक कविता त्यात होती, ती बहुधा त्यांच्या खानदेशी किंवा अहिराणी भाषेतली असेल. तर अशी पद्धती की शेत पेरायचं असेल त्यावेळी बहिणीला साथ द्यायची आणि कुणीतरी होका देणं म्हणतात, त्यांच्या कुठल्या तरी बहिणीने तो होका घ्यायचा, सखी नसेल तर मानलेली. तर चाल सोना येती काव माया घरी पेरणीले, आज कुठलचा होका आला पेरणीचा तुले. आता किती गंमत आहे बघा. आणि केव्हा मी वाचलं, इंग्रजी 3रीत किंवा 4थीत असताना. तर सुगी पुस्तकांनी सुद्धा माझ्या मनावर खूप संस्कार घडवले असं वाटतं मला. हे सगळं पाथेय झालं, पण स्वतःचं काव्यलेखन किंवा गीतलेखन तुम्ही केव्हा सुरू केलं? कविता लेखन जे मी सुरुवात केली ती अर्थातच सांगते की रविकिरण मंडळाचा जबरदस्त प्रभाव आमच्या मनावरती होता, तांब्यांचा प्रभाव होता. नंतरच्या काळामध्ये मग नाग देशपांडे, बोरकर, कुसुमाग्रज हेही गेय अशा तऱ्हेचीच रचना करणारे कवी किंवा त्यांचं कविता ही ध्रुपद प्रधान अशी होती. तर हे सगळं वाचत असताना आपल्याला साहजिकच मला आणि माझ्या पिढीतल्या बऱ्याच जणांना वाटलं की आपण थोडं कविता लिहून पाहावं, कारण कविता ही कविता प्रेमातून कुठेतरी आपल्यामध्ये निर्माण होते, उगम पावते. तसं कविता मी लिहायला लागले. अर्थातच सुरुवातीच्या बहुतेक कविता ज्या होत्या माझ्या त्या अशाच की एक अस्थायी, नंतर पुढे अंतरा, त्या अस्थायीमध्ये मध्यवर्ती कल्पना कवितेची सांगितलेली आणि पुढे त्या कडव्यातनं त्या कल्पनेचा विस्तार केलेला, अशा जी पद्धती आज टाकून दिलेली आहे बहुतेक कवींनी, तर त्या पद्धतीने मी लिहायला लागले. शांताबाई, मराठी भावगीतात तुमचं स्वतःच असं एक वेगळं आलं नाही, खूप काम केलं तुम्ही. आणि त्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भावगीताचे जे 2 कालखंड आहेत महत्त्वाचे वाटतात. एक कालखंड सुधीर फडके, वसंत पवार, दत्ता डावजेकर ही जी मंडळी ऐन जोमात होती तो काळ, आणि जी आधुनिक भावगीतं म्हणता येईल असं हरनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे
यशवंतदेव असा हा कालखंड, या दोन्ही कालखंडाशी तुमचा संबंध आला आहे. आणि त्यामुळं त्या दोन्ही कालखंडांच्या सीमारेषेवर असलेलं एक तुमचं गीत आहे जे मला फार महत्त्वाचं वाटतं, तोच चंद्रमा भात. तर त्या गाण्याची कहाणी किंवा ते काय आहे? तोच चंद्रमाबद्दल तुम्ही विचारता, फार मजेदार आहे त्याची कहाणी. काय झालं की त्यावेळी मी बाबूजींच्याकडे चित्रपटाची गाणी करत होते आणि मला वाटतं मी एकदम 3-4-5 चित्रपट त्यांच्याकडे ओळीने केले. ते एकदा मला म्हणाले की मला हीच मास्टर्स व्हॉईससाठी गाणं पाहिजे तुमच्याकडून आणि एक गाणं माझ्याकडे माडगुळकरांचं आहे, दुसरं गाणं तुम्ही द्या. त्यावेळी काहीतरी नेहमीप्रमाणे त्यांचं आणि माडगुळकरांचं काहीतरी भांडण होतं, बिनसलं होतं काहीतरी. त्या म्हणाले मी त्यांच्याकडे काही जाणार नाही गाणं मागायला, तुम्ही मला द्या. तर काय होतं की BAच्या वर्गामध्ये मी शिकत असताना आम्हाला काव्यप्रकाश होता मम्मटाचं, आणि त्याच्यामध्ये एक अतिशय सुंदर असा श्लोक होता. आणि तुम्हाला गंमत वाटेल सुधीर की तो सुद्धा एका स्त्रीने लिहिलेला आहे, विज्जिका किंवा अशी कोणीतरी संस्कृत कवयित्री आहे, तिचा तो श्लोक आहे. तर तो अत्यंत माझ्या मनावरती ठसलेला होता. सांगू का तो श्लोक? यक कौमार हरसये हि वरहा तायव चैत्र क्षपा ते चोन्मीलित मालती सुरभय प्रौढा कदंबानिला सा चैवास्मी तथापि तत्र सुरत व्यापार लीला विधौ रेवा रोधसी वेतसी तरुतले चेतस समुत्कंठते. आता अर्थ याचा असा आहे की या कौमार हरसये वही वरहा, माझं कौमारी हरण करणारा माझा प्रियकर तोच आहे. ताएव चैत्र क्षपाहा, चैत्र महिन्यातल्या रात्री त्याच आहेत. ते चोन्मीलित मालती सुरभया प्रौढाहा कदंबानेला, कदंब वृक्षावरून वाहत येणारे आणि मालती पुष्पाच्या सुगंधानं सुगंधित झालेले वारे तेच आहेत. सा चैवास्मी, मीही तीच आहे. तथापि तत्र सुरत व्यापार लीला विधो, आणि आमच्या प्रेमाच्या क्रीडा ज्या आहेत त्याही त्याच आहेत. इतकंच नव्हे तर स्थळही तेच आहे. रेवा रोधसी वेतसी तरुतले, रेवा नदीच्या प्रवाहामध्ये असा वेतांचा कुंज आहे बांबूचा, त्यातलं आमचं ते बांबूच्या बेटातला तो आमच्या प्रणय क्रीडेची ती जागाही तीच आहे. परंतु चेतस समुत्कंठते, कुठंतरी मनाला काहीतरी उदासीनता आणि हुरहुर लागलेली, म्हणजे काहीतरी सगळं तेच आहे परंतु काहीतरी त्यातलं हरवलेलं आहे, काहीतरी गेलेलं आहे. आता हा अतिशय मला आवडलेला होता श्लोक आणि तेव्हापासून तो माझ्या मनात राहिला होता आणि काहीतरी या श्लोकाचं कधीतरी करायला हवं आहे असं माझ्या मनात होतं. तर बाबूजी जेव्हा मला म्हणाले की तुम्ही मला गाणं द्या आणि शक्यतो गझलच्या वजनाचं गाणं द्या, तेव्हा मग हे गाणं मी केलं. आणि हा तोंड मला गाण्याचं सुचलं पहिल्यांदा, तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीपतीच तूही कामिनी. आणि एकदा आता तुम्ही गाणी करता त्यामुळे तुम्हाला अनुभव आहे की सगळं नडतं कुठे तर तिथं पहिल्यांदा मुखड्यामध्ये अडलेलं असतं. एकदा ते गाण्याचं हे सुचलं आपल्याला, आस्थाई सुचली की मग पुढे गाणं जातं व्यवस्थित असं. तर ते गाणं अगदी सहज केलं मी. नंतर बाबूजींनी जेव्हा ते गाणं रेकॉर्ड झालं तेव्हा मला त्यांनी घरी ऐकायला बोलवलं. त्यावेळी तर यमन राग वगैरे हे सुद्धा मला माहीत नव्हतं, काहीच म्हणजे माहिती आताही नाहीच आहे. परंतु मग ते गाणं ऐकल्यावर मात्र मी म्हटलं फार सुंदर गाणं झालंय आणि तुम्ही गाणं फार सुंदर गायलंय वगैरे. आणि असंच दुसरं जे गीत जे आधुनिक कालखंड मी जो म्हणतो त्यातलं आध्वर्यू वाटणारं गीत आहे बाळासाहेब मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेलं, जीवलगा राही रे रे दूर घर माझे, त्याच्याविषयी काय सांगता? काय झालं होतं की बाळनी ते कुणाकडून तरी करून घेतलं होतं, आधी एका दुसऱ्या कवीकडून करून घेतलं होतं आणि त्यांना ते तितकं पसंत पडलं नव्हतं. तेव्हा मला ते म्हणाले की तुम्ही एक गाणं असं कराल का? तर मी म्हटलं की ते म्हणाले मात्र आधी दुसऱ्या एका कवींनी ते केलेलं आहे. तर म्हटलं की त्यांना कसं पसंत पडेल मी केलेलं गाणं पुन्हा, नाही का? नाही, ते म्हणाले तुम्ही त्याची काळजी करू नका, मी त्यांना सांगितलं मी शांताबाईंना विचारणार, ते म्हणाले शांताबाईंच्याकडून तुम्ही घ्या, त्या चांगलं करतील. तर तिथे म्हणाले माझ्या वडिलांची म्हणजे दीनानाथांची माझ्याकडे एक चाल आहे म्हणाले, त्या चालीवरती ते गाणं आपल्याला करायचं आहे. आणि त्यांनी मग ती, आता मला ती ओळ आठवत नाही पण हूं तो गई अशी त्याची त्या गाण्याची सुरुवात आहे, अशी ती चीज आहे. ते गाणं केलं मी, राहिले रे दूर घर माझे. आणि हा जीवलगा जो शब्द आहे हा बाळनी घातलेला आहे, कारण हा ते ड ड ड डा असं येते थोडंसं ना. तर ते काही केलं मला तिथे समर्पक असा शब्द काही सुचेना. तर ते म्हणाले की जीवलगा शब्द कसा काय वाटतो तुम्हाला? म्हटलं जीवलगा शब्द छानच आहे, म्हटलं प्रश्नच नाही आहे. तर त्याच्यावरून मग ते गाणं, आणि असंच झालं, ते गाणं सरळ होत गेलं, म्हणजे काही त्याला मला त्रास नाही पडला. आता आठवण झाली म्हणून आणखी एका गाण्याची माहिती तुम्हाला सांगते की सहजगत्या कशी काही गाणी होतात त्याशी. तर एकदा असंच मी यांच्या घरी मंगेशकरांच्याकडे गेले असताना ते एक गाणं ऐकवलं बाळने. ते म्हणाले की हे गाणं बघा कसं आहे म्हणाले. तर त्याचे शब्द असे होते, माथे तोरे चांद का टीका अंग पे हिरे जडे है दुल्हनिया तू है सजनिया प्यारी. म्हटलं वजन सोपं आहे अगदी, ह्याच्यावर आपण मराठी करूया म्हटलं. आणि मग शालू हिरवा पाचनी मरवा वेणी ती पेढी घाला साजणी बाई येणार साजण माझा.
गलावू माझ्या साडीला, हातून गलावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला, हातून गलावू माझ्या साडीला. जात होते वाटण मी तोऱ्यात, मी तोऱ्यात. जात होते वाटण मी तोऱ्यात, मी तोऱ्यात. अवचित आला माझ्या होऱ्यात, जी होऱ्यात. तुम्ही माझ्या पदराचा शेवकाव ओढीला, हातून गलावू माझ्या साडीला, हातून गलावू माझ्या साडीला. भीड काय ठेवा आल्या गेल्याची, मुरवत राखा दहा डोळ्याची. भीड काय ठेवा आल्या गेल्याची, मुरवत राखा दहा डोळ्याची, डोळ्याची बाई डोळ्याची. काय म्हणू बाई बाई तुमच्या या खोडीला, हातून गलावू माझ्या साडीला, हातून गलावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला, हातून गलावू माझ्या साडीला. मग चित्रपट गीतलेखनाची संधी तुम्हाला कशी आली? संधीच आली असंच म्हणायला पाहिजे. कारण त्यावेळी मी नवयुगमध्ये आचार्य अत्र्यांच्या बरोबर काम करत होते आणि दिनकर पाटील म्हणजे जे आज एक नामांकित दिग्दर्शक आणि स्वतः पटकथा लेखक, समाज लेखक वगैरे आहेत, तर ते आणि माधव शिंदे मिळून त्यांनी आपलं पहिलाच चित्र त्यावेळी रामराम पाहुणे सुरू केलं होतं. कविता वगैरे वाचलेल्या होत्या माझ्या. तेव्हा ते मला म्हणाले की नवयुगमध्ये आले ते माझा शोध काढत आणि मला म्हणाले आम्हाला एक चित्रपट काढायचा आहे आणि तुम्ही त्याची गाणी लिहाल का. आणि सावळाराम पण त्यावेळी नवीन होते. मला वाटतं सावळारामचं सुद्धा ते पहिलंच चित्रपट तो. तर पी सावळाराम आणि मी आमचे एक मित्र कोल्हापूरचे ते काही गाणी करणार आहेत, एक 2-3 गाणी तुम्ही करा. तर मी म्हटलं मला काही या गाण्यातलं म्हणजे गाणी बिणी करण्याचा काही तसा अनुभव नाही आहे म्हटलं. तर ते म्हणाले नाही आम्ही तुमच्याकडनं ते करवून घेऊ सगळं. नंतर मग प्रश्न आला, म्हटलं संगीत दिग्दर्शक कोण. तर त्या चित्रपटाची गाणी लताबाईंनी दिली होती. म्हणजे हा एक मोठा गमतीदार योग आहे की जेव्हा मी चित्रपटासाठी पहिलं गाणं जेव्हा लिहिलं त्यावेळेला त्याचं संगीत लताबाईंनी दिलं. मात्र एवढंच झालं की त्या खूप त्यावेळी कामामध्ये होत्या आणि असं काही शक्यता म्हणजे निर्माण झाली नाही की त्यांच्याबरोबर बसून किंवा काही चर्चा वगैरे करून असं गाणी करता आली. मी गाणी दिनकरांच्याकडे दिली आणि दिनकरांनी ती त्यांच्याकडे दिली लताबाईंच्याकडे आणि तो चित्रपट पुष्कळ चालला. पुढे नंतर मला जी संधी आली ती अशी की मी मामा वरेरकरांच्याकडे लेखनिक म्हणून काम करायला जात असे आणि आमच्या नवयुग ऑफिसपासून ते जवळ होतं त्यांचं घर मामांचं. आणि मामा त्यावेळी चिंतामणराव कोल्हटकर त्यांचे फार जवळचे मित्र आणि ते कुठलं तरी मामांचं नाटक त्यावेळी बसवत होते. तर आणि बाबांच्याकडे म्हणजे भालजींच्याकडे त्यांचं कुठला तरी चित्रपटही चालला होता, मोठी माणसे किंवा काहीतरी असं होतं, मोठी माणसेच मला वाटतं ना. तर ते भालजींना काय म्हणाले की कशी मुंबईला एक मुलगी आहे, कविता वगैरे करते आहे, जरा तिला हौस आहे काव्याची, तिला एखाद्या चित्रपटात तुम्ही संधी का देत नाही गीतं करण्याची. तर बाबांनी त्यावेळी अगदी मला ते कोल्हापूरचं जाण्या येण्याचं 2 माणसांचं आमचं तिकीट वगैरे पाठवून मला भयंकरच त्यावेळी कौतुक वाटलं म्हणजे की इतकं कोणीतरी करतं आहे आपल्यासाठी. बरं मी तिथं गेले. तिथं गेल्यानंतर कोल्हापूरला एक आराम हॉटेल होतं, तिथं आम्ही राहिलो आणि अगदी खाणं पिणं 10 वेळा चहा दिवसातनं सगळी मजा चालली होती. पण गाणी कुठे सुचतात, गाणी अजिबात सुचेनात मला. बरं ते ग्रामीण स्वराज्याचा शिलेदार म्हणून चित्रपट होता. गाणी काही केलं मला सुचेनात. म्हणजे इतका मला हे आला त्यावेळेला सांगते नर्वसनेस आला. आणि दत्ता डावजेकर हे संगीत दिग्दर्शक होते. त्यांना म्हटलं तुम्ही मला काहीतरी मदत करा. तेव्हा मी कसली मदत करणार, तुम्ही काही माझ्या पुढे ठेवलं तरी मी त्याला चाल देईन. आणि त्यावेळी ते गमतीने म्हणाले की पोस्टकार्ड जरी आम्हाला दिलं आणून तरी आम्ही त्याला चाल लावू शकतो, तर तुम्हाला सुचेल ते तुम्ही करा. आता मी म्हटलं की काय करावं मला कळेना. मग शेवटी मी भालजींना म्हटलं मला तुम्ही परत तिचं तिकीट काढून द्या आणि मी परत जाते मुंबईला, कारण हे काही मला
काम जमण्यासारखं नाही आहे. ते म्हणाले काय तुम्ही म्हणाले एका ह्याच्यामध्ये इतका जर तुम्ही धीर सोडलात तर कसं होणार, हे काय म्हणे एवढे शिकलेले लोक वगैरे असे त्यांनी चेष्टेने नेहमीची पद्धत आहे बाबांची बोलायची. ते म्हणाले काहीतरी ललला डडडा टटटा काहीतरी असं गुणगुणत राहा मनाशी, त्याच्यातून सुचेल गाणं, आणि नाही सुचलं तर मी आहे ना म्हणाले, मी करून घेईन त्याच्यातनं. आणि त्याप्रमाणे त्यांनी खूप मला प्रोत्साहन देऊन माझ्याकडनं करून घेतली. नंतर पुन्हा शिवा रामोशी चित्रपट निघाला, त्याची गाणी त्यांनी. आणि ती जी कारकीर्द झाली त्यातली महत्त्वाचे टप्पे तुम्हाला कुठले वाटतात? महत्त्वाचे टप्पे म्हणजे पहिला मला ज्यांचा अतिशय आदरपूर्वक उल्लेख करायला पाहिजे ते म्हणजे संगीत दिग्दर्शक वसंत पवार. आता संगीत दिग्दर्शक म्हणून ते किती मोठे होते सर्वांना माहीत आहे, आपल्याला त्यांच्या अप्रतिम चाली, पण माणूस म्हणूनही तितकाच मोठा होता. आणि त्यावेळी अनंत माने चित्रपट काढत होते, तर त्यांनी एकदम 3-4 चित्रपटांची गाणी माझ्याकडून करून घ्यायचं ठरवल्यानंतर पुन्हा माझा नर्वसनेस की म्हटलं ही गाणी आपल्याला कशी काय जमणार. तर वसंतराव अक्षरशः पेटी घेऊन बसायचे, चाली तरतरेच्या हे करायचे, आणि पुष्कळ गाणी स्वतः त्यांनी बसवलेली गाणी, जुन्या लावण्या, त्याच्यानंतर हिंदी कवाल्या, हिंदी गाणी, काय वाटेल ते ऐकवायचे. खूप कंटाळा आला की पत्त्यांच्या ट्रिक्स करून दाखवायचे, जादू करून दाखवायचे. हां, आणि खूप त्यांनी हसत खेळत प्रोत्साहन देऊन, म्हणजे शेवटी माझ्यात इतकी धिटाई निर्माण झाली की मी त्यांना एक चाल सुचवली बरं का. अगदी मला आता हसायला येतं की त्यावेळी दिल्लगी नावाचा एक चित्रपट होता, आणि मुरली वाले मुरली बजा सुन सुन मुरली को नाचे जे असं काहीतरी गाणं होतं, सुरैयाचं गाणं. म्हटलं अशी काहीतरी एखादी चाल देता नाही काय येणार. येईल म्हणाले, सगळं तुम्ही म्हणता ते सगळं करू आपण. शांताबाई, तुम्ही कविताही लिहिल्यात स्वतःच्या ज्याला आत्मनिष्ठ कविता म्हणतात अशा, आणि भावगीतही लिहिलीत खाजगी. पण चित्रपट गीत हा पुन्हा अगदी वेगळा प्रकार आहे या दोन्हीपेक्षा सुद्धा. तर त्यातलं आव्हान तुम्हाला काय वाटतं? चित्रपट गीताची आव्हानं आहेत ना. एक तर पहिलं आव्हान त्यातलं सर्वात मोठं असं आहे की आपली अनुभूती नसते, ती आपली व्यक्तिगत अनुभूती जी असते ती आपण कवितेतून मांडतो. आणि हे सगळं करत असताना माझं कविता लेखन चालूच होतं. तर ती कवितेमध्ये अगदी खास आपले असे अनुभव, आपली सुखदुःख, आपल्या भावभावना आपण मांडतो. गीतामध्ये तुम्हाला दुसऱ्या कुणाच्या तरी भूमिकेमध्ये शिरावं लागतं, आणि जी एरवी तुम्ही कधी कविता केलीच नसते अशा तऱ्हेची रचना आता तुम्ही चित्रपटासाठी गीतं लिहिता, तुम्हाला अनुभव आहे. कधी तिथं
लावणी लिहायची असते, कधी एक अंगाई गीत लिहायचं असतं, कधी देवाची किंवा देवीची प्रार्थना असते, कधी द्वंद्वगीत असतं. तर इथे कुणाच्या तरी भावनांच्या मध्ये तुम्हाला प्रवेश करावा लागतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते गीत लिहावं लागतं. तर हे एक आव्हान त्याच्यामध्ये आहे. दुसरं एक आव्हान मी असं म्हणेन की संगीत दिग्दर्शकाला जास्तीत जास्त, कारण दिग्दर्शकही असतोच, दिग्दर्शकाच्या डोळ्यापुढे संबंध चित्रपट असतो, ती सिच्युएशन असते, तिथं कशा तऱ्हेने त्याला तो घ्यायचा आहे हे त्याला म्हणजे माहीत असतं. त्यामुळे दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक, पण त्याहीपेक्षा विशेष म्हणजे संगीत दिग्दर्शक. चित्रपट गीतं लिहिण्यात जे अनेक आव्हानं आहेत त्यातलं एक सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे चालीवर गीत लिहिणं, ज्याच्याशी खूप गैरसमज आहेत आणि कवींच्या मनात विशेषतः एक अशी दडच असते त्या बाबतीत. तर याबाबतीत तुम्हाला काय वाटतं? नाही, माझं म्हणणं असं आहे बरं का, की आपल्याकडे ही पद्धती काही सिनेमाबरोबर चाललेली असं नाही. आपल्याकडे जी जुनी प्राचीन नाट्य परंपरा आहे, या नाट्य परंपरेमध्ये तुम्हाला सर्वत्र असं दिसेल की संगीतकारांनी चिजा दिलेल्या आहेत. विशेषतः आता भास्कर बुवा बखले किंवा रामकृष्ण बुवा बझे किंवा सुंदराबाई जाधव, बाई सुंदराबाई जाधव, किंवा नंतरच्या काळामध्ये गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव, अशी ही सगळी संगीताच्या क्षेत्रातली अतिशय नामवंत माणसं होती. आणि त्यांनी ज्यावेळी नाटकांसाठी चाली दिल्या त्यावेळेला त्यांनी काय केलं की अतिशय उत्तम अशा चिजा त्यांनी दिल्या आणि ह्या चिजावरून त्यावेळेच्या नाटककारांनी गीतं लिहिलेली आहेत. मी आता तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगते की आता हे जर आपण पाहिलं की चढला रवी तापा तरुप्रिय झाला चढला रवी असे गाणे, तर हे जे गाणं आहे हे जमुना तट श्याम खेले होरी जमुना तट या गाण्यावरून ते गाणं रचलेलं आहे. किंवा दुसरं एक विद्याहरणमधलं गाणं आहे पहा की मधुकर वन वन फिरत करी गुंजा रवाला, तर ते पिया कर धर देखो धरकत आहे मोरी छतिया. किंवा आपलं अतिशय लोकप्रिय गाणं जे आहे नाही मी बोलत नाथा, तर हमसे न बोलो राजा अशी जी चीज आहे त्याच्यावरून ते घेतलेलं आहे. अशी कानडी गाण्यांच्यावरून घेतलेल्या आहेत, आपल्याकडे कानडी चिजांच्यावरून चाली घेतलेल्या आहेत. तेव्हा मुळामध्ये हा प्रकार नवा नाही. नंतरच्या काळामध्ये पुन्हा चित्रपटाशी संबंधित जे लोक आले ते नाटकातले होते. उदाहरणार्थ गोविंदराव टेंबे, जे स्वतः अतिशय उत्तम कवी होते, अतिशय चांगले अभिनेते होते आणि हे सगळ्या संगीत आणि रंगभूमी दोन्ही क्षेत्रांशी जवळचा संबंध असलेले होते. तेव्हा त्यांनी अतिशय सुंदर गीतरचना केलेली आहे सुरुवातीच्या काळामध्ये. एक तुम्हाला गाणं सांगू का त्यांचं, मला अजून आठवत आहे. माया मच्छिंद्र चित्रपटामध्ये एक त्यांचं गीत आहे, तर आकळेन अघटित घटना तव दया घना का रुचे अधोगती ऐशी या विभूतीना सिद्ध पुरुष सद्गुरू असुनी मग्न होती माया व्यसनी केवी करीती तपनाशोनी आत्मवंचना. आणि थोडं विषयांतर करून तुम्हाला सांगते की ह्या काळामध्ये म्हणजे चित्रपट गीतं मी पुढे लिहिली, पण चित्रपट गीतांचे म्हणून काही संस्कार असतात ना, तेही असेच तरुण वयात नकळत झालेले की त्यावेळी आम्ही तुफान चित्रपट बघत असो, खूप पाहत असो. आणि प्रभातचे चित्रपट अगदी अयोध्येच्या राजापासून सगळे पाहिलेले, त्याच्यानंतर हंस पिक्चर्सचे चित्रपट, त्याच्यानंतर आचार्य अत्रे जेव्हा चित्रपटाच्या व्यवसायाकडे वळले तेव्हा त्यांची गाणी म्हणजे जमुना तटी खेळू खेळ कन्हैयासारखं किंवा यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता हे गाणं, किंवा अंगणात फुलल्या जाई जुई जवळी ग पती माझा नाही. त्याच्यानंतर शांताराम आठवले यांची गाणी जी अप्रतिम सुंदर अशा तऱ्हेची गाणी होती. शुक्ल त्यावेळी लिहित होते गाणी, त्यांची गाणी ऐकलेली. आणि मुख्य म्हणजे हिंदी सिनेमा, राजा बढ्यांचंही नाव मला घेतलं पाहिजे कारण फार सुरेख गाणी त्यांनी चित्रपटासाठी लिहिली. परंतु हिंदी चित्रपट आम्ही खूप त्यावेळी पाहत होतो. आता बसंत चित्रपट मी केवळ गाण्यासाठी कितीतरी वेळा पाहिलेला आहे त्याच्यामध्ये, आणि मजेदार गाणी होती. बसंत चित्रपट, त्याच्यानंतर रतन चित्रपट, नौशादची पहिली गाणी म्हणजे ज्याच्यात त्यांनी पंजाबी ढोलक वगैरे मला वाटतं आणला होता, ती गाणी त्याच्यातली, किंवा झुलामधली, किस्मतमधली गाणी, ही सगळ्या गाण्यांचे खूप असे खोल ठसे मनावरती उमटले होते. शोधता ठा माझे राजा माझे मोगा तुझे नावात जोडताना फुला फुला कुशीत आयलो फुला फुला कुशीत आयलो तुझे माझे प्रीतीचो गाव माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात सो
काळ्या काळ्या डोळ्यां तुझ्या माझ्या वाटा वाट मेळटात म्हाका तुझ्या छातीर ठेवता म्हाका तुला भाषेन भाषेन हलकी दुःख तुझे पायार रुपता काटा माझे काळजात लागता घा फुला फुला कुशीत आयलो फुला फुला कुशीत आयलो तुझे माझे प्रीतीचो गाव माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात सोदता ठाव माझे राजा माझे मोगा तुझे नावात जोडताना गोऱ्या गोऱ्या रंगान तुझ्या गोऱ्या गोऱ्या रंगान तुझ्या माझ्या डोळ्यात डोळ्यात चांदण्याराती तुझ्या ओठार सपना माझे माझे गाणे गाणे होऊन येते तुझे भितूर माझे मना दर्या वेल्या किरणाचा भाव फुला फुला कुशीत आयलो फुला फुला कुशीत आयलो तुझे माझे प्रीतीचो गाव माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात सोदता ठाव माझे राजा माझे मोगा तुझे नावात जोडताना फुला फुला कुशीत आयलो फुला फुला कुशीत आयलो तुझे माझे प्रीतीचो गाव चित्रपट गीतावर 2 आरोप नेहमी केले जातात. ते बऱ्याच वेळा पूर्वग्रहदूषितपणे आणि थोड्याशा अज्ञानातून सुद्धा होतात. त्यातला एक आहे कारागिरी, गीतातल्या कारागिरीबद्दलचा, आणि दुसरा आहे तो उसनवारीचा. तर ह्या दोन्ही गोष्टीविषयी तुम्ही काय सांगाल? कारागिरीबद्दल जर म्हणाल ना तुम्ही, तर मला असं वाटतं की अगदी कविता रचनेत देखील कारागिरी आहे. आर्ट आणि क्राफ्ट ह्या दोन गोष्टी इतक्या परस्परामध्ये सूक्ष्म तऱ्हेनं मिसळलेल्या असतात की त्या अलग करणं कठीण आहे. मला तर असं वाटतं, खरं सांगा, की कविता मनात असते तीच खरी. हा, नंतर जेव्हा तुम्ही समोर कागद घेऊन ती शब्दांच्या द्वारा उतरवायचा प्रयत्न करता, तिथपासूनच क्राफ्ट सुरू होते. कारण मग तुम्ही पहा ना, नंतर असं म्हणता की अरे ही ओळ आवश्यक आहे का, हा शब्द जरा बदलून आणखी परिणामकारक घालता येईल का, असं तुम्ही म्हणता. म्हणजे तुमच्यामध्ये कुठेतरी एक जागरूक असा संस्कार करणारा असतो आणि तो ते संस्कार करतो. ही कारागिरीच आहे असं मला वाटतं. आता चित्रपटांच्या गीताबद्दल जर म्हणायचं झालं तर मी असं म्हणेन की जेव्हा तुम्ही चित्रपटासाठी गीतं लिहायचं कबूल करता, तेव्हाच तुम्ही कवीच्या भूमिकेवरून गीतकाराच्या भूमिकेवरती येता आणि मग गीताची काही बंधनं आपोआप तुम्हाला पत्करावी लागतात. उदाहरणार्थ, आपण कविता जरी मुक्त लिहित असलो तरी गीत हे मुक्त लिहून उपयोग नाही, कारण त्याला यमकं पाहिजे, त्याला अस्थायी पाहिजे, त्याला अंतरा पाहिजे, वेगळं वजन पाहिजे त्याचं. हे सगळं तुम्हाला पत्करावं लागतं. तेव्हा ह्या कारागिरीबद्दल काही मला ते आव्हान आहे उलट, आणि त्याच्यातून जर चांगली तुम्ही हे निर्माण करू शकला तर तो एक तुमचा विजय आहे, जो माडगुळकरांनी अनेक ठिकाणी करून दाखवलेला आहे. म्हणजे कारण माझ्या मते इतकी सुंदर गीतं त्यांच्या आधी किंवा त्यांच्या नंतरही कोणी केलेली नाहीत. म्हणजे आणि उसनवारीचं काय? उसनवारीबद्दल मला असं म्हणायचं आहे बरं का, की ज्यावेळी तुम्ही गीतं रचना करत असता त्यावेळी तुम्ही स्वतःच्या भावना व्यक्त करत नसता तिथे, तर सामूहिक असं जे जनमानस आहे त्या सामूहिक जनमानसाच्या भावना तुम्ही तिथे प्रकट करत असता. आणि त्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं की जे लोकांना आवडणाऱ्या कल्पना किंवा लोकांच्या अनुभव संचितामध्ये ज्या गोष्टी आहेत किंवा ज्यामुळे लोकांच्या मनातल्या काही सुखद अशा स्मृती जागृत होतील, इव्होकेटिव्ह पॉवर ज्याला आपण म्हणतो, ती ज्या शब्दात ज्या रचनेत आहे ती रचना
आवश्यक आहे. तर कवितेमध्ये आपण साक्षेप करतो की कुणाची प्रतिमा, कुणाची कल्पना, कुणाचा ओझरती सुद्धा छाप माझ्या कवितेवर नसावी, याबद्दल आपण खूप जागरूक असतो ह्यासाठी. परंतु गीतामध्ये संबंध तुम्हाला लोकगीतांचं भांडार असतं, परंपरेनं दिलेली सगळी गाणी असतात. अगदी नामदेवापासून अगदी तो कबीर, सूरदास, मीरा आणि असंख्य लोकगीतं की त्यांचा कर्ता कोण आहे ते सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे. तर ते सगळं तुम्ही त्याच्यातनं घेऊ शकता. आणि कारण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही समूहासाठी लिहिता तेव्हा समूहाचं जे संचित आहे, भावना संचित आणि गाण्यांचं संचित, त्यातनं तुम्हाला उसनवारी करायला, उसनवारी देखील मी त्याला म्हणणार नाही, ते उचलायला तुम्हाला काही हरकत नाही. आणि आता फार मोठ्या कवीचं माझं स्वतःचं उदाहरण सांगत नाही, पण माडगुळकरांचीच उदाहरणं मी तुम्हाला सांगते. कितीतरी त्यांच्या गीतांची मुळं अशी तुम्हाला परंपरेमध्ये असलेली दिसतील आणि तरीही त्या गीतांना त्यांनी आपलं स्वतंत्र एक डायमेन्शन दिलेलं आहे, आपलं स्वतंत्र परिमाण दिलेलं आहे. आता उद्धवा, अजब तुझे सरकार जे आहे ते जनाबाईचं एक गाणं आहे, विठ्ठला धुंद तुझा दरबार, त्याच्याहून घेतलेलं आहे. किंवा माई मैने परणारे घनश्याम, त्याच्याहून त्यांनी माई मी वरिले यदुवीरा केलेलं आहे. किंवा ह्यातली गाणी त्यांची गाजलेलीच आहे, ती जगाच्या पाठीवर मधली गाणी तर सरळ सरळ त्यांनी हे केले. माई मैने गोविंद लिनो मोल, बाई मी विकत घेतला श्याम. तर हे मी ह्याला चोरी म्हणणार नाही. आणि माडगुळकरांच्या मध्ये तुम्हाला असं दिसेल बरं का की संस्कृतमधून त्यांनी घेतलं, इंग्रजीमधून त्यांनी घेतलेलं आहे, लावण्यांच्या मधून त्यांनी घेतलेलं आहे. उदाहरणार्थ, राया तुम्ही घडीवर पलंगी बसा अशी एक लावणी आहे, तर माझ्या संग पंक्तीत बोलू नका असं त्यांनी त्याच्यावर केलेलं आहे. हां, पण ही मी चोरी मुळीच म्हणणार नाही. मी असं म्हणेन की सगळं भांडार खुलंच असतं आणि गीतकारांनी अगदी मुक्त असताना त्यातनं उचल करायची असते. शेवटी शांताबाई किती काळजी घेतली तरी काही वेळेला ही तशी कसरत असते, त्यामुळं गोष्टी फसतात, गाणी फसतात. कधी आपल्यामुळे फसतात, कधी दुसऱ्या किनाऱ्यामुळे फसतात. तर याचा तुम्हाला काय अनुभव आहे की नाही? हो, एक असा अनुभव आहे बरं का की एक गाणं मला करायचं होतं. ते बाळनी चाल एक दिली होती, सावरे मै तो जागी सारे सारे सोये, फार गोड चाल आहे ती. आणि पुढं ती लताबाईंनी मीरेला ती म्हटले, मीराचंच गाणं आहे. तर त्या चालीवर काही केलं मला गाणं जमलं नाही. मी प्रयत्न कर केला आणि जमलं नाही. शेवटी ते म्हणाले की बरं आता राहू दे, हे सगळं बाजूला ठेवूया, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही गाणं करा आणि मग मी ती चाल त्यात कशी आणि किती बसवता येते ती पाहतो. तर ते त्यांनी मग पावनेर ग मायेला करू, ओटी आईची मोत्यानं भरू, हे गाणं मी सरळ नेहमीच्या पद्धतीने केलं आणि त्याला त्यांनी त्या चालीचा स्पर्श दिलेला आहे, म्हणजे चांगला दिलेला आहे. म्हणजे आता तुम्ही बोलताय तर डोक्यात आलं की कितीतरी संगीतकारांच्यावर तुम्ही कामं केलीत. कोण कोण होते, त्यातले अनुभव? मला असं वाटतं ना की मी फार भाग्यवान आहे असं म्हटलं पाहिजे. त्याचं कारण असं की सलील चौधरींसारखा बंगालीतला जो अतिशय एक मोठा संगीतकार, त्यांच्याबरोबर मी सोनबाईमध्ये गाणी केली आणि त्यांनी बंगाली चाली मला दिल्या आणि त्याच्यावरती मी गीतरचना केली. आता ती किती बरी किंवा वाईट झाली हा भाग अगदी वेगळा आहे, कारण काही गाणी फार मला जमली नाहीत असं वाटतं. पण त्यामुळे बंगालीमध्ये प्रवेश झाला माझा आणि त्या चालींचं स्वारस्य आणि गोडवा मला कळला. त्याच्यानंतर मंगेशकर मंडळींच्याबद्दल बोलायलाच नको, कारण ते अलिबाबाची गुहा जसं म्हणतात ना की तिथे गेल्यानंतर सगळा हिरा माणकांचा झगमगाट, तसं. कारण ह्या सगळ्या मंडळींच्याकडची अनेक गाणी मला ऐकायला मिळाली. इतकंच नाही तर मला त्यांची ध्वनिमुद्रणं अनेक ऐकायला मिळाली आणि त्याच्यातून मग बरं का कधी गुजराती गाणं, कधी बंगाली गाणं, कधी पंजाबी गाणं, कधी हिंदी गाणं, कधी मराठी गाणं, हे सगळं ऐकायला मिळालं. त्याचा भांडारच अगदी. आणि बाळना हौस फार आहे की ते चाल ऐकवा म्हटलं की कुठेही त्यांच्यामध्ये हे नसतं, म्हणजे काही नवीन गाणे ऐकवा म्हटलं की ऐकवतात मनसोक्त. तुम्हाला अनुभव आहे, तुम्ही त्यांच्यावर काम केलेलं आहे. तर ते मला असं वाटतं की माझ्या गीताचं खूपच मोठं श्रेय त्यांना द्यायला पाहिजे. आता बाबूजींच्यासारखा, सुधीर फडक्यांसारखा संगीत दिग्दर्शक जर घेतला तर त्यांनी मला परिश्रमांचं महत्त्व पटवून दिलं. कारण काही काही गाणी 13 वेळा त्यांनी माझ्याकडनं करून घेतलेली. तर हा माझा मार्ग ऐकला, हे गाणं 12 का 13 वेळा मी केलेलं आहे, मला आठवतं. माझा मार्ग ऐकला, माझा मार्ग ऐकला, शिणलो तरी चालणे मला, माझा मार्ग ऐकला. दिसले सुख तो
लफले फिरून उरले नशिबी झुरळे दुरून झुरळे दुरून बघता 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 खेळ संपला हा माझा मार्ग ऐकला. सरले रडले उरले हसणे भवती रचितो भलती व्यसने भलती व्यसने विझवू बघतो विझवू बघतो जाळ आतला हा माझा मार्ग ऐकला. जगतो अजून जगणे म्हणून जपतो जखमा हृदयी हसून हृदयी हसून छळते अजून छळते अजून स्वप्न ते मला हा माझा मार्ग ऐकला हा माझा मार्ग ऐकला. तेव्हा ते त्यांच्या पसंतीला उतरलं. आणि शब्दांचा साक्षेप की शब्द आणि सूर ह्यातलं बरोबर हे कसं जमलं पाहिजे ह्याची उत्तम जाण असलेला हा संगीत दिग्दर्शक आहे. आणि ते स्वतः इतके परिश्रम करत असतात की आपण केलं तर काही नवल नाही त्याच्यामध्ये. राम कदमसारखा माणूस जर घेतला तर त्यांनी आधुनिक कवितेशी फारसा त्यांचा संपर्क असेल असं वाटत नाही, पण लावण्यांचं अफाट भांडार त्यांच्याकडे आहे. तसंच वसंत पवार यांच्याकडे होतं. त्यामुळे त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. आणि अगदी हे मोठ्यातले मोठे जे मराठीतले संगीत दिग्दर्शक आहेत म्हणजे अगदी सुधीर फडके, दत्ता डावजेकर, राम कदम, हृदयनाथ मंगेशकर किंवा बाबूजी वगैरे ही सगळी माणसं मोठी घेतली ना, ह्यांच्यापासून तो थेट म्हणजे अशोक पत्की, बाळ पळसुले, बाळ पार्टे अशा यांच्यापर्यंत म्हणजे केवढा मोठा स्पॅन आहे पहा. एकदा मला असं दुःख झालं बरं का. मी म्हटलं अरे आपण सगळ्यांच्यासाठी गाणी केली पण आपल्या दोन आपण संगीत दिग्दर्शक राहिले हां, एक वसंत प्रभू आणि वसंतराव देसाई. तर मग मला आठवलं की वसंतराव देसाईंनी कुठल्या तरी सार्वजनिक कामासाठी एक माझ्याकडनं म्हणजे एका समारंभासाठी एक माझ्याकडनं गीतरचना करून घेतली होती. त्यामुळे मला आनंद झाला. आणि दुसरं वसंत प्रभूंच्यासाठी मी एक गाणं केलेलं होतं कारण पुत्रभाव ऐसा चित्रपटामध्ये एक कुठलं तरी गाणं त्यांना आणखी पाहिजे होतं.
तर ते गाणं त्या प्रोड्युसरनी माझ्याकडून करून घेतलं. माझा आणि त्यांचा परिचय कधी होऊ शकला नाही किंवा भेटही झालेली नाही आहे, पण त्या माझ्या गाण्याला त्यांनी चाल दिली. का प्रीतीच्याच दैवी ताटा तुटी असावी, स्वप्ने मनातली ही वाऱ्यावरी विरावी, हे त्यांच्याकडे केलं. आणि मला एक प्रकारचं समाधान वाटलं की ठीक आहे, म्हणजे हे काही सुटलेले नाही आहेत आपल्या ह्याच्यातनं, म्हणजे आपण त्यांच्याकडे गाणी लिहिलेली आहेत. तर प्रॅक्टिकली म्हणजे जवळजवळ जेवढे म्हणून मराठीतले संगीतकार आहेत, गीतांना संगीत देणारे चित्रपटांना, त्या सगळ्यांच्या बरोबर काम करण्याचा मला योग आला. ही मोठी गोष्ट आहे माझ्या दृष्टीने अशी. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. मुकी मायबाई तिला राग नाही, मुकी मायबाई तिला राग नाही. तुडवून पायी तिचा केला चोळा मोळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. किती काळ साहिल, किती मूक राहील, किती काळ साहिल, किती मूक राहील. वादळी माती करी वाऱ्याचा हिंदोळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. कुणी पाय देता चढे धूळ माथा, कुणी पाय देता चढे धूळ माथा. माणसारे आता बघ उघडून डोळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. मातीची धरती, देह मातीचा वरती. मातीची धरती, देह मातीचा वरती. माती जागवू दे मातीचा जिव्हाळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली आभाळा. शांताबाई, तुम्ही भावगीतं लिहिलीत, चित्रपट गीतं लिहिलीत, बालगीतं लिहिलीत,
नाट्यगीतं सुद्धा लिहिलीत आणि शिवाय ज्याला विशुद्ध कविता म्हणतात, आत्मनिष्ठ कविता, अशी तुम्ही लिहितात. तर तुमचं नेमकं पिंड तुम्हाला कशा अनुकूल असं वाटतं, गीत आणि कविता याच्यापैकी? एक तर खरं सांगू का, मी अशी माझ्या मनाला बंधनं घालून घेतलेली नाही आहेत. उदाहरणार्थ मला असं वाटतं की कविता लिहिणं यात एक वेगळा आनंद आहे, गीतरचना करणं ह्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे, त्याच्यानंतर बालगीतं लिहिणं ह्याचा एक वेगळा आनंद आहे. तेव्हा ह्या मला दोन्ही गोष्टी सांगाय. एक मात्र आहे की मी कविता ही नेहमी माझीच राहिलेली आहे. तेव्हा कधी कधी वर्ष सुद्धा कविता आपल्याला सुचत नाही, तर तिथे मी कधी अट्टास केला नाही की आता कविता एक दिवाळी अंक आलेले आहेत त्यामुळे एक 4-5 कविता लिहिल्याच पाहिजे, असं मी केलेलं नाही कधी. परंतु गीतांची निकड कशी असते तुम्हाला माहीत आहे. म्हणजे की कधी कधी तो चित्रपटाचा प्रोड्युसर येऊन सांगतो की उद्या आम्ही स्टुडिओ बुक केलेला आहे, उद्या आर्टिस्ट पण बुक केलेला आहे, तेव्हा आज आम्हाला एक गाणं पाहिजे, नाही का. हे तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे तिथं अतिशय निकडीनेच तुम्हाला ते काम करावं लागतं. आणखी एक तुम्हाला मगाशी आपलं जे चाललं होतं की कारागिरीच्या बाबतीतून बोलला आणि एक मुद्दा राहून गेला. पहा, तुम्ही विचारला होता मला की चालीवर गाणी लिहिणं. हां, तर चालीवर गाणी लिहिणं तो आपला राहूनच गेला, कारण मी दुसरा काहीतरी विषय काढला. त्या चालीबद्दल बरं का थोडंसं मी सांगितलंच तुम्हाला की आपल्याकडे चालीवर लिहिण्याची परंपरा पूर्वीपासून आलेली आहे. त्यात मला आणखी एक गोष्ट त्याच्यामध्ये नमूद करावीशी वाटते, ती अशी की चालीमुळे तुम्हाला रचनाबंध वेगळे मिळतात, पॅटर्न वेगळे मिळतात. आणि मला या बाबतीमध्ये फार मदत झालेली आहे. उदाहरणार्थ सुरुवातीला मी बंगाली काही गाण्यांच्यावरून गीतरचना केली. आता माझी गीतरचना काही फार चांगली झालेली नाही आहे, पण बंगालीमध्ये किती गोड चाली आहेत आणि इतके स्वरबंध सुंदर आहेत त्यांच्याकडचे की ते तुम्हाला मिळतात. आणि चांगले स्वरबंध जर तुम्हाला मिळाले, चांगले पॅटर्न जर रचनेचे मिळाले, तर त्यातूनही तुम्हाला काही कल्पना सुचतात. किंवा अशी काही स्वराची वळणं जर असली मध्ये गमतीदार, तर त्याच्यातून तुम्हाला यमकबद्ध अशी रचना फार छान करता येते, अंतर्यमक ज्याला आपण म्हणतो. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते. चित्रपट काही खास नव्हता असा, पण बाळ पार्टेने त्याला संगीत दिलं होतं आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 1, 2, 3 चित्रपट काहीतरी होता. ते पुढं मी सांगते तुम्हाला गमती. पण त्यामध्ये त्यांनी एक चाल मला मजेदार दिली होती, कोळी गीताच्या सारखी चाल दिली होती. आता त्याची रचना मी कशी केली आहे बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठेही मराठीत तुम्हाला अशी रचना सापडणार नाही. तर ते असं होतं की पुनवेचा चंद्रमा आला घरी, चांदाची किरण दर्यावरी, चांदण्याच्या चुऱ्यात खाऱ्या खाऱ्या वाऱ्यात, तुझा माझा एकांत रे साजना. हां, आता हे वजन तुम्हाला इतरत्र कुठेही तुम्हाला मिळायचं नाही मराठीमध्ये. म्हणून मला असं वाटतं की चालीवरती गाणी करण्यामध्ये काही त्याच्यामध्ये फार एक कवीला कमीपणाचा आहे गीतकाराला, किंवा काहीतरी त्यांनी फारच मोठी तडजोड केलेली असं मला वाटत नाही. वा शांताबाई, खूप मजा आली, खूप मजा आली. खरा विषय खूप अवघड, तसा वेळ खूप कमी, पण तरीही एवढ्या थोड्या वेळात सुद्धा तुमचा प्रवास कळला, जाणीवपूर्वक केला प्रवास कळला. तुमच्या व्यासंगाची खोलीही कळली, व्याप्तीही कळली, आणि सर्वात महत्त्वाची सगळ्या गोष्टीकडे पाहणारी तुमची निर्मळ निकोप नजर कळली, जी मला लाख मोलाची वाटते. त्या मनपूर्वक धन्यवाद. एक शेवटी गप्पा संपवताना एक छोटी विनंती आहे की तुमची एक कविता ऐकायची, जी कविता ही आहे आणि गीत ही आहे. हे मनोगताचे गीत असं अण्णांची गोळ आहे, तसं ज्या तुमच्या कवितावर म्हणता येईल. ते तुमचं मनोगत आहेच, पण कुणाही सच्च्या गीतकाराचं मनोगत तेच असू शकतं. असे न मी नसे न मी तरी असेल गीत आहे. ऐकवता? असे न मी नसे न मी तरी असेल गीत आहे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत आहे. असे न मी नसे न मी तरी असेल गीत आहे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत आहे. हवेत उब भोवती सुवास धुंद दाटले, तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले. उन्हे जळात हालती तिथे वसेल गीत आहे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत आहे. स्वये मनात जागते न सूर ताल मागते, स्वये मनात जागते न सूर ताल मागते. अबोल राहुनी स्वतः अबोध गुज सांगते, तृणात फूल पाखरू तसे बसेल गीत आहे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत आहे. तुला मला न ठाऊके पुन्हा कधी कुठे असू, तुला मला न ठाऊके पुन्हा कधी कुठे असू. निळ्या नभात रेखली नकोस भावना पुसू, उरी भरून राहिले तुला दिसेल गीत आहे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत आहे.